विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मी प्राध्यापक प्रवीण गायकर, सहाय्यक प्राध्यापक मराठी विभाग, महात्मा फुले कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय पनवेल। आज मी तुमच्या समोर तृतीय वर्ष मराठी या वर्गाच्या सत्र 6 साठी अभ्यासपत्रिका क्रमांक 7 मध्ये म्हणजे मराठी व्याकरण या अभ्यासपत्रिकेमध्ये घटक क्रमांक 1 जो आहे त्या घटकातला विशेषण हा विकारी शब्दजातीचा प्रकार घेऊन तुमच्या समोर चर्चेसाठी आलेला आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शब्दांचं वर्गीकरण करत असताना आपण 2 गटांमध्ये त्याचं विभाजन करतो। यातला पहिला जो गट आहे तो विकारी आणि दुसरा गट अविकारी। विकारी गटातील जे 4 शब्दजाती आहेत ज्याच्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद या 4 शब्दजातींचा समावेश होतो, त्याच्यामध्ये लिंग, वचन, विभक्ती यांचा परिणाम होऊन जो बदल होतो त्यामुळे त्यांना आपण विकारी शब्दजाती असं म्हणतो। इथे विकार या शब्दाचा अर्थ नीट लक्षात घेणं गरजेचं आहे। विकार म्हणजे कोणत्याही प्रकारचा आजार नाही, तर विकार या शब्दाचा अर्थ परिवर्तन किंवा बदल असा आहे। तर शब्दाच्या मूळ रूपामध्ये जेव्हा लिंग, वचन आणि विभक्ती यांच्या परिणामामुळे बदल होतो त्यावेळी आपण त्यांना विकारी शब्दजाती असं म्हणतो। या विकारी शब्दजातींमधला नाम आणि सर्वनाम हे 2 प्रकार आज आपण चर्चेला घेत नाही आहोत, तर त्यात तिसरा जो प्रकार आहे विशेषण तो आपण चर्चेसाठी घेत आहोत। आता विशेषण म्हणजे काय हे समजून घेत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत। हुशार मुलगा, काळा कुत्रा, लाल गुलाब, 10 हात, तिची वेणी, भरपूर लोक या शब्दसमूहांकडे एकदा नीट बघा। या शब्दसमूहांमध्ये आलेले हुशार, काळा, लाल, 10, तिची आणि भरपूर हे जे शब्द आहेत ते त्यांच्या पुढे येणाऱ्या नामांविषयी विशेष माहिती सांगतात। म्हणजे काय, तर मुलाविषयी विशेष माहिती सांगतो तो शब्द आहे हुशार। कुत्र्याविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द या ठिकाणी आहे तो आहे काळा। त्यानंतर गुलाबाविषयी विशेष माहिती जो शब्द सांगतो तो आहे लाल। हाताविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द आहे 10। त्यानंतर वेणी या शब्दाविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द आहे तिची। लोक या शब्दाविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द आहे भरपूर। तर आता हे विशेष माहिती सांगणारे जे शब्द आहेत ते आपण त्या नामांची विशेषणं आहेत असं म्हणतो। का, तर नामांबद्दल विशेष माहिती सांगून नामांची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला आपण विशेषण असं म्हणतो। ही विशेषणाची व्याख्या आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे। ज्या नामांबद्दल विशेषण अधिक माहिती सांगते त्या नामांना काय म्हटलं जातं, तर विशेष्य असं म्हटलं जातं। आता खाली उदाहरणं दिलेली आहेत तीही सुद्धा तुम्ही नीट बघा। हुशार मुले या शब्दसमूहात हुशार हे विशेषण आहे आणि मुले हे विशेष्य आहे, कारण मुलांविषयी अधिक माहिती सांगणारा जो शब्द आहे तो हुशार आहे, त्यामुळे मुले हे या ठिकाणी विशेष्य आहे आणि हुशार हे या ठिकाणी विशेषण म्हणून आपण वापरतो। हेच उदाहरण आपल्याला काळा कुत्रा या शब्दसमूहासाठी सुद्धा वापरता येईल। म्हणजे बघा की काळा कुत्रा या शब्दसमूहामध्ये काळा हे विशेषण असेल आणि कुत्रा हे विशेष्य असेल। विशेषण या शब्दजातीचे 3 प्रमुख प्रकार पडलेले आपल्याला पाहायला मिळतील, ज्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे गुणविशेषणाचा। आता गुणविशेषण म्हणजे काय, तर गुणविशेषणाची व्याख्या या ठिकाणी आपण दिली आहे बघा। नामाच्या ठिकाणी असणारा गुण निर्देशित करणाऱ्या विशेषणास गुणविशेषण असे म्हणतात। आता नामाच्या ठिकाणी असणारा गुण निर्देशित करणारा विशेषणाचा जो शब्द आहे तो कशा प्रकारचा असू शकतो याच्यासाठी काही उदाहरणं आपण या ठिकाणी दिलेली आहेत। उदाहरणार्थ बघा, छोटी मुले, इथे मुले हे नाम आहे परंतु त्याबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द कुठला आहे, तर तो छोटी हा शब्द आहे। आणि छोटी हा आकाराने लहान, वयाने लहान अशा प्रकारचा गुण निर्देशित करणारा शब्द आहे, त्यामुळे छोटी मुले या शब्दामधला छोटी हा गुणविशेषणाचा शब्द आहे असं आपण या ठिकाणी म्हणतो। पुढे बघा, आंबट चिंच अशा प्रकारचा एक शब्दसमूह आपल्याला दिसतो। इथे चिंच या नामाविषयी आंबट ह्या विशेष शब्दांमधून आपल्याला चिंचेच्या ठिकाणी असणाऱ्या आंबटपणा या गुणाचा उल्लेख झालेला दिसतो, त्यामुळे आंबट चिंच हा शब्दसमूह म्हणजे गुणविशेषणाचं उदाहरण ठरतं। पुढचं उदाहरण बघा, सावळा कृष्ण, कृष्णाच्या वर्णाविषयी, रंगाविषयी
भाष्य करणारा सावळा हा जो शब्द आहे तो त्याच्या गुणाचा उल्लेख करणारा शब्द या ठिकाणी ठरतो. म्हणून सावळा कृष्ण हे सुद्धा गुणविशेषणाचं उदाहरण ठरतं. आणखी एक उदाहरण आहे रांगडा गडी नावाचं उदाहरण. आपण पैलवान माणसासाठी किंवा दष्टपुष्ट माणसासाठी जो शब्दप्रयोग ग्रामीण भागामध्ये साधारण केला जातो रांगडा गडी असा तो शब्दप्रयोग आहे. आता या ठिकाणी गडी हे नाम आहे आणि रांगडा हे त्या गड्यामध्ये असणाऱ्या गुणासाठीच वापरलेलं विशेषण आहे. त्यामुळे रांगडा गडी हा शब्दसमूह सुद्धा गुणविशेषणाचं उदाहरण ठरतं. आणखी एक उदाहरण या ठिकाणी आहे सुरेख चित्र. असं चित्राविषयीचा गुण सांगणारा शब्द आहे सुरेख. त्यामुळे सुरेख चित्र हा शब्दसमूह त्यातला सुरेख हा शब्द गुणविशेषणाचा शब्द आहे. शूर शिपाई या शब्दसमूहामध्ये पण शिपायाविषयीचा त्याच्या अंगभूत असणाऱ्या गुणाचा उल्लेख करणारा शब्द आहे शूर. त्यामुळे शूर शिपाई या शब्दसमूहातला शूर हा गुणविशेषणाचा शब्द. आता पुढचा प्रकार बघा जो संख्या विशेषण असा प्रकार आहे. संख्या विशेषण म्हणजे काय तर नामाच्या ठिकाणी असणाऱ्या संख्येचा निर्देश करणाऱ्या विशेषणास संख्या विशेषण असे म्हटले जाते. संख्येचा निर्देश जसं पहिल्या उदाहरणामध्ये गुणविशेषणामध्ये गुणाचा निर्देश होणं महत्वाचं आहे तसे इथे संख्येचा निर्देश होणं महत्वाचं आहे. आता संख्या विशेषणाचे सुद्धा 5 उपप्रकार पडतात. कोणकोणते ते बघूयात. पहिला प्रकार आहे तो म्हणजे गणनावाचक संख्या विशेषण. या ठिकाणी गणना केलेली आपल्याला पाहायला मिळते. उदाहरणार्थ 10 मुले मोजण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया या विशेषणामधून झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे या संख्यावाचक विशेषणाला आपण गणनावाचक संख्या विशेषण असं म्हणतो. 12 भाषा इथे सुद्धा भाषांची मोजदाद केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे ज्या ठिकाणी मोजणी झालेली आपल्याला दिसते त्या विशेषणाला आपण गणनावाचक संख्या विशेषण असं म्हणतो. संख्या विशेषणाचा दुसरा प्रकार क्रमवाचक संख्या विशेषण. या ठिकाणी व्यक्त झालेल्या संख्यात्मक शब्दांमधून क्रम पाहायला आपल्याला मिळतो. उदाहरणार्थ वर्गाचा क्रम सांगण्यासाठी पहिला वर्ग अशा प्रकारचा शब्द इथे आपल्याला शब्दसमूह दिसतो. दुसरा वर्ग तिसरा वर्ग अशा प्रकारचे सुद्धा शब्द हे क्रमवाचक संख्या विशेषणाचे उदाहरण म्हणून आपण वापरू शकतो. त्याचबरोबर 8वा म्हणजे रेल्वेमध्ये आपण ज्यावेळी बसतो त्यावेळी कितव्या नंबरच्या डब्यात आपण आहोत हे सांगत असताना मी 8व्या डब्यात आहोत हा क्रम आपण सांगतो. 1 2 3 4 यामधला कुठल्या क्रमांकाचा डबा तर 8व्या क्रमांकाचा डबा. त्यामुळे 8वा डबा हा शब्दसमूह क्रमवाचक संख्या विशेषणाचं उदाहरण ठरतं. तिसरं उदाहरण बघा आवृत्तीवाचक संख्या विशेषण. आता इथे काय केलं जातं तर संख्येची आवृत्ती शब्दांमधून व्यक्त केली जाते. उदाहरणार्थ दुप्पट खाऊ. आपण मुलांना आमिष देतो जर तू माझं काम ऐकलंस तर तुला मी दुप्पट खाऊ देईन. म्हणजे आधी 1 लाडू दिला असेल तर नंतर 2 लाडू देईन. तर ही आवृत्ती आहे ती आवृत्ती या ठिकाणी व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणून दुप्पट खाऊ हे उदाहरण आवृत्तीवाचक संख्या विशेषणाचं उदाहरण ठरतं. आणि त्यानंतर आणखी एक उदाहरण इथे आहे 5पट नफा. एखाद्याला एखाद्या व्यवसायामध्ये किती नफा झाला हे मोजण्यासाठी ही आवृत्ती मोजण्यासाठी 5 या संख्येचा वापर झालाय. म्हणून 5पट नफा या शब्दसमूहामधून आवृत्तीवाचक संख्या विशेषण दिसतं ते म्हणजे 5पट. चौथा प्रकार आहे पृथकत्ववाचक संख्या विशेषण. आता पृथकत्व म्हणजे काय तर वेगळेपणा दाखवणारे संख्या विशेषण. उदाहरणार्थ बघा की एक झाड या उदाहरणामध्ये झाडांच्या संख्येविषयी अधिक माहिती सांगणारा जो शब्द आहे तो एक असा आहे जो आपल्याला वेगवेगळेपणा झाडांमधली भिन्नता दाखवण्यासाठी वापरलेला पाहायला मिळेल. इथे 3-3चा गट करा असं जेव्हा आपण मुलांना म्हणतो त्यावेळी ते सुद्धा त्या 3-3चा या शब्दामधून आपण पृथकत्व भिन्नत्व वेगळेपणा दाखवण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि 5वा संख्या विशेषणाचा प्रकार आहे अनिश्चित संख्या विशेषण. उदाहरण बघा सर्व रस्ते किंवा काही पक्षी. आता अनिश्चित संख्या विशेषण म्हणजे काय तर विशिष्ट अशा प्रकारची संख्या ज्या ठिकाणी निर्देशित केलेली नसते. आता उदाहरणार्थ सर्व रस्ते म्हणजे किती याचं उत्तर आपल्याला मिळत नाही. परंतु अनेक या अर्थाने अनेक संख्या संख्यांचा अनेक अशा प्रकारचा बोध आपल्याला होताना दिसतो. म्हणून सर्व रस्ते किंवा काही पक्षी ही उदाहरणं अनिश्चित संख्या विशेषण ठरतात. आता विशेषणाचा तिसरा प्रकार आपण बघूयात. तिसरा प्रकार आहे सार्वनामिक विशेषण.
आता थेट आपण उदाहरणाने सुरुवात करूयात, म्हणजे सार्वनामिक विशेषण आपल्याला नीट कळतील. उदाहरणार्थ बघा, हा दिवा, तो आंबा, माझे घर, तिच्या बांगड्या, असल्या झोपड्या, कोणते शहर. आता या शब्दसमूहांमध्ये हा, तो, माझे, च्या, असल्या, कोणते हे जे शब्द आलेत ती मूळची सर्वनाम आहेत. हे सर्वनामांच्या प्रकारात आपण बघितलं. परंतु वरील शब्दसमूहांमध्ये ती सर्वनामांचं काम करण्यासाठी वापरली गेली नाहीत, तर ती विशेषणांचं काम करण्यासाठी वापरली गेली, आणि म्हणून त्यांना आपण सार्वनामिक विशेषणं म्हणतो. म्हणजे मुळात ती सर्वनामं आहेत, परंतु दिवा या शब्दाच्या पुढे हा अशा प्रकारचा दिव्याचा निर्देश करण्यासाठी हा शब्द आपण सर्वनाम म्हणून न वापरता विशेषण म्हणून वापरला. किंवा तो आंबा, आंब्याविषयीचा विशेष अशा प्रकारचा निर्देश करण्यासाठी हे सार्वनामिक विशेषण आपण या ठिकाणी पाहायला मिळतं. तर विशेषणांचे असे 3 प्रकार साधारणतः आपल्याला पाहायला मिळतात. विशेषण ही एक महत्वाची विकारी शब्दजाती आहे आणि तिच्या